आजरा शहरात मोकाट जनावर आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला। नागरिक, विद्यार्थी, महिला आणि वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। वाहतुकीला अडथळा, दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी। आजरा शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरात मोकाट जनावरे तसेच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे। रस्त्यावर अचानक जनावरे आडवी येत असल्याने दुचाकीस्वारांच्या अपघाताचा धोका निर्माण झाला असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरे मोठ्या संख्येने ठाण मांडून बसलेली दिसत आहेत। वाहनांचा वेग लक्षात न घेता ही जनावरे अचानक रस्त्यावर आडवी येत असल्याने वाहन चालकांची तारांबळ उडते। विशेषतः दुचाकीस्वारांना अचानक ब्रेक लावावे लागत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे। दरम्यान भटक्या कुत्र्यांचा उपद्रवही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। यापूर्वी शहरात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत। रात्री तसेच पहाटेच्या सुमारास कुत्र्यांची टोळकी रस्त्यावर फिरताना दिसत आहेत। काही वेळा पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शहरातील शाळा, वस्ती आणि मुख्य रस्त्यांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने पालकांची चिंताही वाढली आहे। लहान मुलांना एकटं शाळेत पाठवताना पालकांना भीती वाटतेय। शालेय विद्यार्थी, वृद्ध तसेच सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांच्या टोळक्यांचा सामना करावा लागत आहे। आजरा शहरातील मुख्य बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरात मोकाट जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतोय। वाहनांची वर्दळ मोठी असतानाही जनावरे रस्त्यावरून हटत नसल्याने अनेकदा वाहतूक विस्कळीत होतीये। त्यामुळे किरकोळ अपघातांबरोबरच मोठ्या दुर्घटनांचीही शक्यता निर्माण झाली आहे। मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाकडे स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। नगरपंचायतीने विशेष मोहीम राबवून मोकाट जनावरांना ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी हलवावं तसेच भटक्या कुत्र्यांचं निर्विजीकरण आणि लसीकरण करण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबवावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। नागरिक, विद्यार्थी आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता एखादी मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी होण्यापूर्वीच प्रशासनाने ठोस कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।